अरे बाबू लय लागेल मला. तू मला मारलं कस काय सुकेल तोंडाचं. अरे मम्मी रे, अरे बाप रे. पंचमीचं चांदन चमकतय लाकला का. अरे बाबू यो मास्तर कुठून आला. मग गाणं म्हणताना ऐकलं नाही आणि लय मारीन भाऊ आता मला. का रे कोण तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सोडून दिलं का. तुम्हाला तुमच्या घरचे बडबड नाही करू देत का घरी. तुम्ही शाळेत येऊन बडबड करता आमच्या डोक्याला ताण देता. तुम्हाला सांगतो भाऊ, परा जर तुम्ही मला बडबड करताना दिसले आणि तुमचा स्टाफ रूम पर्यंत आवाज आला, बाबू तुम्हाला तुमच्या चटा काढून हाणीन, तुमच्या डोंगावर फटके देईन, मी बाहेर उभा करीन तुम्हाला. आता सांगतो, माझ्या क्लासमध्ये गपची पाहायचं, गपची अभ्यास करायचं. जर मला बडबड ऐकू आली तुम्हाला माझे रट्टे देतो ना मी. तुम्ही साऱ्या दुनियाचे बिनलाजे, साव बिनलाजे तुम्ही. तुम्हाला बोललेली पण अक्कल नाही, तुम्हाला बोलावं की नाही असं झालंय मला. मग माहिती ते काहून बोलायचं. कोण आहे रे लय जेव्हा वळवळ करायला लागले का तुमच्या. थांबा तुमच्याकडे पाहतो मी. आता मग झाली बडबड, आता शांतीत क्रांती करायची तुम्हाला सांगतो आत्ताच. मग डोक्याला जर ताण दिला ना तुम्हाला उलटा टायर मध्ये घालून आणीन मी. तर मला सांगा, मी आता हजेरी घेऊन राहिलो. एकेकाने उठायचं आणि एकेकाने ज्याचं नंबर येईल त्याने नाव द्यायचं आणि येस सर म्हणायचं. आणि जर एकमेकाचे नाव घेतले बापू तुम्हाला तुमच्याकडे बघणच मग मी काय करायचं ते. तुम्ही मला बापू अजिबात हलक्यात नका घेऊ. तुमच्या मागच्या क्लासला जाऊन विचारा, अशा पळू पळू त्यांची शिट्टी पिट्टी गुल करू करू आणले होते मी. आता मग आम्हाला काय सांगून राहिले त्यांना सांगा ना. चला हजेरीला सुरुवात करू. गोप्या जिल्हा चाटे आलेलो आहे ना बे. सगळे तर चहा पुट्टे नाही वर्गात म्हणे हजेरी घेतो. तू एक लक्ष नाही राहत का. येस सर. वय बॅग हजर गवते. अबे इतक्या तर मलाच लेक्चर दिलं ना तेव्हा नाही दिसले का मी आलेले. काय डोक्याला वैताग भाई काय. येस सर. मोनिका फसवे. येस सर. गोप्या बेश्रम. येस सर. बर मला थोडं काम आहे, त्यामुळे कोणी जरी बडबड केली तर मी आणि तुम्ही त्यामुळे गपचीप अभ्यास करीत बसायचं शांतीत. समजलं का. जर कोणाचा आवाज आला मग सांगत तुम्हाला. कोण आहे तो हरामखोर. कोणी काढला मांजर कमी बोक्याचा आवाज जास्त. सांगा बरं, नाही तर मी तुम्हाला सगळ्याला हाणीन. मला लवकर सांगा कोण आहे तो बोक्या. सर या गोप्याने काढला तसा आवाज. मला वाटलंच होतं हेच माकडं असणार आहे. ये भाऊ बाहेर ये, तुला प्रसाद देतो मस्त. तू उठ आता तुझ्या जागेवरून का मी तिथं येऊन तुला बेंचीत घालू घालू मारू. जाय भाऊ आता जाय. लय किडे ना आपल्या अंगात. खाय आता पोटभर मार. अरे नरसाळ्या तुला बाहेर ये म्हणलं ना कमी येऊ तिकडं. का रे भाऊ तू काही फॉल्टी पायदा व्हायला का. तू रे बिनक्यासाच्या बेंदवा तू मला बाहेर भेट. तुला मोया लय डोळ्यात बसलेला आहे. तुला धावतो जाता मोया हिनगा मोया लावा करतो भाई तू. अबे आपत्कालीन परिस्थितीत पैदा होईल तो हिंगा त्याला नंतर धाव. आधी तुला मोहा हिंगा धावतो. लय तुझ्या तोंडातून मांजरी बोक्याचे आवाज निघा लागले का. आता जाय तुझ्या जागेवर जाऊन बस. आणि आता सांगतो, आता जर डबल कोणी आवाज काढला ना अख्ख्या वर्गाला आणि तू रे बेंदवा तू माझ्या लय डोक्यात बसलेला आहे. तू माझ्या लावा करतो होय सरला. थांबतो बाहेर चल फक्त आता तुला उडू लाथा मारतो. तो कार्यक्रमच वाजणार बापा आज मी. आणि आता जर कोणाचा आवाज आला ना तुमच्या सगळ्याला झोडून काढीन. आता गपचीप अभ्यास करीत बसायचं सुट्टी होस्तोवर. का रे बेंदवा टाईट होईल केसाच्या. तुला लय माज आला का वर्गात. मा नाव सांगतो मास्तरला. अरे बाबू तो नाव नंतर सांगितलं तो सोबती आम्हाला सगळ्याला मारला असतं ना मास्तरनी. मला नको शिकवते ज्ञान. तो मुळेच मला मास्तरनी मारलेलं आहे. थांब तुला दाखवतोच. अरे बाबू लय लागेल मला. तू मला मारलं कस काय सुकेल तोंडाचे. अरे बाबू मग वर्गात मला मारून तर मारून तू मला इकडे बाहेर बी मारायला लागला का. थांब तुला दाखवतो आता. तुझ्या तर माय का आता बांधलेले का तू आपण कानपट फोडीन ना मी. अरे मम्मी रे, अरे बाप रे. चीन टपाक डम डम.